सर्वांना नमस्कार। भूगोल इयत्ता 7वी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 5 वारे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। आपण या पाठामध्ये वाऱ्यांचे विविध प्रकार पाहिले, तसेच वाऱ्यांचा नक्की दाब कोठे असतो हे देखील आपण समजून घेतलं। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। 1. हवा प्रसरण पावली की पर्याय दिलेले आहेत। अ घन होते, आ आहे नाहीशी होते, ई आहे विरळ होते आणि ई आहे दमट होते। तर याचं उत्तर असणार आहे ई विरळ होते। हवा प्रसरण पावली की विरळ होते, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे। वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंब। पर्याय पाहूया। एक आहे आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात, आ आहे थंड हवेच्या दाबाकडे वाहतात, ई आहे हवेच्या कमी दाबाकडे वाहतात आणि ई आहे तेथेच राहतात। तर याचं उत्तर असणार आहे हवेच्या कमी दाबाकडे वाहतात, म्हणजे वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर 3. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब। एक दक्षिणेकडे वळतात, पूर्वेकडे वळतात, ई पश्चिमेकडे वळतात का उत्तरेकडे वळतात। तर याचं उत्तर असणार आहे पश्चिमेकडे वळतात, म्हणजेच पर्याय क्रमांक ई आपण या ठिकाणी लिहायचं आहे। उत्तर होणार आहे उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील रिकामी जागा आहे। भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात टिंबटिंब। अ आग्नेयेकडून वायव्येकडे असते, आ नैऋत्येकडून ईशान्येकडे असते, ई ईशान्येकडून नैऋत्येकडे असते, ई वायव्येकडून आग्नेयेकडे असते। तर याचं उत्तर असणार आहे ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। तर भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। 5. गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात टिंबटिंब। अ विषुववृत्ताकडे वाहतात, आ 40 दक्षिण अंशांच्या भागात वाहतात, ई ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात, ई 40 उत्तर अंशांच्या भागात वाहतात। तर याचं उत्तर असणार आहे 400 दक्षिण अंशाच्या भागात वाहतात, म्हणजेच पर्याय क्रमांक आ। तर उत्तर तयार होणार आहे गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात 400 दक्षिण अंशाच्या भागात वाहतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। तर या ठिकाणी आपला प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, हा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पुढील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा। पहा या ठिकाणी अ आहे, नैऋत्याकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात। जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो, या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात। तर याचं उत्तर असणार आहे नैऋत्य मोसमी वारे। आपण या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे हे उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून 600 उत्तरेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते। तर ह्या वाऱ्याचा प्रकार असणार आहे ध्रुवीय वारे। आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे ध्रुवीय वारे। आपल्या हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। त्यानंतर 3 आहे, डोंगर माते दिवसा लवकर तापतात, तेथील हवा तापून हलकी होते, वर जाते, त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो। त्याचवेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो, तेथील हवा कमी दाबाकडे वाहते। तर हा वाऱ्याचा प्रकार असणार आहे दरीय वारे। तर आपण उत्तर लिहायचं आहे दरीय वारे। या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 वाऱ्यांचे प्रकार ओळखा हा पूर्ण झालेला आहे। पुढे प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे, त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा। पहा हवेचा दाब दिलेला आहे 990, 994, 996 आणि 1000। यावरून आपण आवर्त हवेच्या दाबाची या ठिकाणी मिलीबारमध्ये दिलेल्या आकृती काढत आहोत, ती अशा प्रकारे काढायची आहे। आपण देखील ही आकृती अशाच प्रकारे काढायची आहे। त्यानंतर पुढील हवेचा दाब दिला आहे पहा 1030, 1020, 1010 आणि 1000। तर यावरून आपल्याला प्रत्यावर्त वाऱ्यांच्या दाबांची या ठिकाणी आकृती काढायची आहे, तर ती आपण अशा प्रकारे काढायची आहे। तर या ठिकाणी आपण हवेच्या दाबावरून आवर्त आणि प्रत्यावर्त वारे प्रकार जो दिलेला आहे तो आपण या ठिकाणी हवेचा दाब काढलेला आहे, त्या प्रकारच्या आकृत्या देखील या ठिकाणी आपण पूर्ण केलेल्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, एकच भौगोलिक कारण लिहा। 1 आहे, विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो। आता आपण याचं उत्तर लिहूया।
उत्तर, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 50 अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो. अशा प्रकारे आपण हे भौगोलिक कारण लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2. उत्तर गोलार्धात नैऋत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असल्यामुळे भूपृष्ठाची उंच सकलपणा अडथळा असतो, त्यामुळे वाऱ्यांच्या वेगावर मर्यादा येतात. 2. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त असल्यामुळे भूपृष्ठाच्या उंच सकलपणाचा अडथळा नसतो, त्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण नसते. त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. अशा प्रकारे आपण हे भौगोलिक कारण लिहायचं आहे. पुढे आहे 3. उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून वाहतात. आता आपण याचं भौगोलिक कारणाचं उत्तर लिहूया. उत्तर, उन्हाळ्यात जमीन अधिक तापलेली असते, त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब कमी आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो, त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात. 2. हिवाळ्यात जमीन कमी तापलेली असते, त्यामुळे हिवाळ्यातील जमिनीवरील हवेचा दाब जास्त असल्यामुळे समुद्रावरील हवेचा दाब कमी असतो, त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे येतात. अशा प्रकारे आपण भौगोलिक कारणाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, 1. पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो. 2. पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेने होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते, म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. अशा प्रकारे आपण हे भौगोलिक कारण लिहायचं आहे. या ठिकाणी आपला भौगोलिक कारणे लिहा हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील ओक तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिला आहे. वाऱ्यांचे प्रकार, त्यामध्ये गृहीय वारे दिलेले आहेत, त्याशिवाय उपप्रकारामध्ये ईशान्य मोसमी वारे आणि मतलई वारे दिलेले आहेत. तर आपण हा आता ओक तक्ता अशा प्रकारे पूर्ण करायचा आहे. वाऱ्याचे प्रकार आहेत गृहीय वारे, हंगामी मोसमी वारे आणि स्थानिक वारे. तर गृहीय वारेचे प्रकार आहे पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे आणि पूर्वीय वारे. तर हंगामी मोसमी वाऱ्यांचे प्रकार नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे. आणि स्थानिक वाऱ्याचे प्रकार आहेत दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे वारे, आवर्त वारे, मतलई वारे आणि प्रत्यावर्त वारे. अशा प्रकारे आपण हा ओक तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 1. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? आता आपण याचं उत्तर लिहा. ध्रुवीय प्रदेशात तापमान अतिशय कमी असते. दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0 सेल्सिअसपेक्षाही कमी असते, त्यामुळे तेथे वर्षभर हवा थंड व जड असल्याने ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यावर कोणता परिणाम होतो? तर उत्तर लिहा. पहा, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. 2. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. 3. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरण, पश्चिमी वारे म्हणजेच पश्चिमेकडून येणारे वारे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. 3. आवर्त वारे चक्राकार दिशेने का वाहतात? आता आपण याचं उत्तर लिहा. एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी दाब असला व त्याच्याच भोवताली सर्व दिशांना वायुदाब वाढत असला तर यात सभोवतालच्या भागातून सर्व दिशांना हवा दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे वाहू लागते व दाब उतारानुसार त्याची वाहण्याची दिशा असते. 2. परंतु पृथ्वीच्या परिवलनामुळे फिरलेल्या नियमाप्रमाणे वाऱ्याच्या दिशेत बदल होतो व प्रत्यक्षात तो समदाब रेषांना समांतर न वाहता त्याच्याशी कोन करून वाहतात. 3. समदाब रेषांनी कोन करून वाहत असल्याने त्याच्या चक्राकार गती प्राप्त होते. दाब उतार तीव्र असल्याने चक्राकार गतीने वाहणारे हे वारे खूप जोरात वाहतात. अशा प्रकारे आवर्त वारे चक्राकार दिशेनेच वाहतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा. आपण उत्तर लिहा. पहा, आवर्त वाऱ्यांची कारणे 1. केंद्रस्थानी किंवा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असणे. 2. सभोवती हवेचा दाब जास्त असणे. आणि आवर्त वाऱ्याचे परिणाम आहेत 1. आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळ असते आणि 2 आहे वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठ क्रमांक 5 वारे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.